आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सचिवांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांचे शिवसेनेत प्रवेश केला आहे। कल्याणातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहर अध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी, अन्यथा महाराष्ट्रात त्याचे परिणाम दिसू शकतील, असे शब्दांत शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला इशारा दिला आहे। आंबिवली येथे राहणारे कल्याण शहर भाजपचे सचिव विलास मामा रणदेवे यांनी आपल्या शेकडो समर्थकांचा भाजपला सोडसुट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला। कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकास कामांच्या झुंजवताने प्रेरित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी विलास रणदेवे यांनी दिली। तर भाजप जिल्हा सचिवांच्या या पक्ष प्रवेशाबाबत बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट इशारा दिला। भाजपच्या वरिष्ठ लोकांनी कल्याण पश्चिमेत अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहर अध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी, अन्यथा आमच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याण पूर्व, डोंबिवली आणि मुरबाड विधानसभेत आम्ही गप्प बसणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे नरेंद्र पवार आणि शहर अध्यक्ष वरुण पाटील यांना वेळीच समज द्यावी, अन्यथा आमच्या अखत्यारीत येणाऱ्या कल्याण पूर्व, डोंबिवली आणि मुरबाड विधानसभेत आम्ही गप्प बसणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम केल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसून येतील, असे शब्दांत शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी यावेळी भाजपला थेट इशारा दिला आहे। या पक्ष प्रवेशावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, अरविंद पोटे, माजी नगरसेवक जयवंत भोईर, गोरख जाधव, दुर्योधन पाटील, महिला आघाडीच्या नेत्रा उगले, माजी नगरसेविका हर्षला थविल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वकर्मा फॅमिलीचे आलेले सर्व फॅमिली मेंबर यांचे या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे। चला या उर्मिलाताई मोरे, रवीताई इथे बघू नका, इथे चला पुढे, चला पुढे, चला सदानंद जाधव संघटक यांचे या ठिकाणी जाहीर प्रवेश सुरू होत आहे। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, जय शिवाजी, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। विश्वकर्मा फॅमिलीचे प्रमुख आहे पुढे जय श्रीराम। केलेली कामं आणि सतत आपल्या लाडके मुख्यमंत्री यांच्याकडून महाराष्ट्रभर होणारे कार्य यासाठी जो शिवसेनेकडे हार्दिक हार्दिक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। या ठिकाणी आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणदेवे मामा यांनी आज शिवसेनेचा जाहीर प्रवेश केला, त्यासाठी त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत। चला हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, झेंडा साइडला दिसत नाही, आगे आगे चला कशी कामं करायची आणि कसं काम करून घ्यायचं हे त्यांच्याकडे स्किल आहे आणि ते लोकांनाही शिकवत असतात, असे आपले विलास मामा रणदेवे शिवसेनेत जाहीर प्रवेश।
यांच्या नेतृत्वाखाली सचिव कल्याण पश्चिमचे कार्यसम्राट भोईर यांच्या नेतृत्वात विलास मामा रणदिवे यांनी जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मला बरेचसे लोक बोलले लातूर पासून औसा तालुक्यामध्येच होत्या, काँग्रेस शिवाय काही नव्हतं, पण जसा मी प्रवेश केला तसा औसा तालुक्यामध्ये होत्या. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आणि मराठा क्रांती मोर्चाचे आमचे वरिष्ठ असे पदाधिकारी मामा रणदिवे उर्फ विलास रणदिवे यांनी आज विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांना भगवा ध्वज घेऊन आम्ही त्यांचा शिवसेनेत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. हे स्वागत करतानाच भारतीय जनता पक्षाला मामा रणदिवेच्या नावाने आम्ही काय झटका बिटका देत नाही आहे. मामा रणदिवे हे आमच्या खांद्याला खांदा लावून देणारा कार्यकर्ता पहिल्यापासूनचाच आहे आणि त्यामुळे हा काही युतीतला हा प्रश्न नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाचे कल्याणातले स्थानिक नेते ते स्वतःला नेते समजून घेतात. मागच्या वेळी 2019ला विश्वनाथ भोईर यांच्या विरुद्ध त्यांनी अपक्षाची निवडणूक लढवली आणि युती धर्म पाळला नाही. हे युती धर्म पाळला नसल्यामुळे यावेळी सुद्धा नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे लोकांना घेऊन अनेक प्रकारच्या सहली आयोजित करत आहेत, अनेक प्रकारचे कामं करत आहेत आणि युती धर्म न पाळता या ठिकाणी अपक्ष उमेदवारीची तयारी ती त्यांनी जोरकसपणे या ठिकाणी चालू केलेली आहे. ते वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या कळावी भारतीय जनता पक्षाच्या. या निमित्तानेच आज या ठिकाणी मामा रणदिवेच्या प्रवेशाच्या वेळी मी सांगत आहे की नरेंद्र पवार आणि वरुण पाटील हे भारतीय जनता पक्षाचे इथले स्थानिक पदाधिकारी हे बंड करण्याच्या हिशोबामध्ये या ठिकाणी कल्याणमध्ये राजकारण करत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळेत दखल घेऊन या दोघांना त्यातल्या तिथं थांबवलं पाहिजे. अन्यथा भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये 152 ते 155 ठिकाणी लढत लढणार आहे. अशा पद्धती भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर पाठीमागून सुरा फोकण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसैनिक महाराष्ट्रातली कदापि हे सहन करणार नाही आणि कल्याणचे शिवसैनिक तर बिलकुल सहन करणार नाही. बंडखोरे तुम्ही वक्तव्य केलं की संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभरात मार्ग करून सुरू आहे. कसं आहे, मागच्या वेळीचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि 2019 साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे. त्यामुळे आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या वेळेच्या तिथल्या लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्वच इस्टेट त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील त्या जागा शिंदेसाहेब ज्या लढतील ते युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देतोय की आपण वेळीच ही बंडखोरी थांबवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याणचे शिवसैनिक सहन करणार नाहीत म्हणजे नेमकी भूमिका तुमची काय असेल? कल्याणचे सैनिक सहन करणार नाही याचा अर्थ तर या ठिकाणी बंडखोरी झाली तर आमच्याकडे कल्याण पूर्व सुद्धा आहे, डोंबिवली सुद्धा आहे, मुरबाड सुद्धा आहे. हे माझ्या अखत्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या. या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना देत आहे.